टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। बनावट कागदपत्रांचा आरोप, न्यायालयाकडून निर्णयावर स्थगिती। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रतिनिधी निवडी संदर्भातील निर्णयाला अंतरिम दिलासा। कुंभारी तालुका जत इथं एका विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीतील कथित बनावट कागदपत्र प्रकरणात न्यायालयानं महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवत सोसायटीच्या बैठकीतील अजेंडा विषय क्रमांक 2 वरील निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली आहे। न्यायालयानं प्रथम दर्शनी उपलब्ध कागदपत्रांचा विचार करता सोसायटीच्या सही, लेटर पॅड आणि शिक्क्यांचा वापर करून बनावट कागदपत्र तयार केल्याचा गंभीर स्वरूपाचा आरोप असल्याचं नमूद केलंय। प्रकरणातील फिर्यादी हा संबंधित विविध कार्यकारी सेवा सोसायटीचा सदस्य असून विरोधी क्रमांक 2 ते 16 हे सोसायटीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत। याबाबत कुंभारी तालुका जत येथील हर्षवर्धन शिंदे यांनी कोल्हापूर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आले होते। अर्जानुसार विरोधी क्रमांक 14 हा 1.5 वर्षापासून कर्जाचा थकबाकीदार असूनही व्यवस्थापन समितीवर कार्यरत होता। थकबाकीदार असतानाही बनावट लेटर हेड, शिक्का व इतर कागदपत्रांच्या आधारे कर्जाची पूर्ण परतफेड झाल्याचे खोटे दस्तऐवज तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। फिर्यादीच्या म्हणण्यानुसार हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित व्यक्तीनं व्यवस्थापन समितीकडे माफीपत्र सादर केले, मात्र त्यानंतरही समितीनं त्याचं संरक्षण करण्याचा निर्णय घेतला। इतकंच नव्हे तर वार्षिक सर्वसाधारण सभेतही संबंधित सदस्याविरुद्ध कोणतीही फौजदारी कारवाई करू नये असा ठराव मंजूर करण्यात आला। त्यामुळे हा निर्णय सोसायटीच्या हिताविरुद्ध असून अशा बेकायदेशीर कृत्यांना प्रोत्साहन देणारा असल्याचा दावा फिर्यादीनं केला आहे। या प्रकरणी फिर्यादीनं महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 73C(a) व 78 अन्वये तक्रार दाखल केली होती। संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळल्यानंतर फिर्यादीनं कोल्हापूर खंडपीठात रीट याचिका दाखल केली असून तिची सुनावणी 29 जुलै 2026 रोजी निश्चित करण्यात आली होती। दरम्यान संबंधित सोसायटीनं 20 जुलै 2026 रोजी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी प्रतिनिधी निवड करण्यासाठी बैठक बोलावली होती। या बैठकीतील अजेंडा विषय क्रमांक 2 वर निर्णय झाल्यास प्रलंबित न्यायालयीन कार्यवाहीवर परिणाम होण्याची शक्यता असल्यानं त्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली। न्यायालयानं दोन्ही बाजूंचे म्हणणे आणि उपलब्ध कागदपत्रांचा विचार केल्यानंतर प्रथमदर्शनी सोसायटीच्या सही, लेटर पॅड व शिक्क्याचा वापर करून कागदपत्रांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप गंभीर असल्याचं नमूद केले। तसेच हे प्रकरण सक्षम प्राधिकरणासोबत आणि उच्च न्यायालयात प्रलंबित असल्यानं या कालावधीत बैठकीतील अजेंडा विषयावर निर्णय न झाल्यास पुढील न्यायालयीन प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो असं निरीक्षण नोंदवले। या पार्श्वभूमीवर सांगली येथील न्यायालयानं फिर्यादीच्या बाजूनं एकतर्फी अंतरिम आदेश देत संबंधित बैठकीतील अजेंडा विषय क्रमांक 2 वरील निर्णयाला स्थगिती दिली। त्यामुळे या प्रकरणाकडे सहकार क्षेत्रासह जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक प्रक्रियेतही विशेष लक्ष लागले।